रामकृष्ण हरी हरिभक्त परम अशोक महाराज सूर्यवंशी यांना मी असे विचारलं की माझा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा हा नामसागराचा माझा नामस्मरणाचा एक कामच आहे, तर त्याबद्दल तुम्हाला जो काही अनुभवाचा किंवा अभ्यासाचा काही साठा आहे तो माझ्यापर्यंत पोचवा. तर आमचे कराडे महाराज चंद्रकांत महाराज कराडे कराडे तर यांची आमची भेट या ठिकाणी माळशिरस या ठिकाणी झाली आणि लिखाण नामस्मरणा संबंधाने त्यांनी जे काही माझ्यासमोर प्रश्न विचारलेला आहे तर तो अगदी योग्य आहे. नामस्मरण आपण मुखाने जे करतो उच्चारण याहीपेक्षा लिखाणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे, लिखाणाने सर्वेंद्रिय आणि सर्व बाजूनी एकाग्रता निर्माण होते, ज्याच्यामध्ये डोळे काम करतात, हात काम करतात, मनही काम करतं आणि सर्व दृष्टीने एकाग्रतेने झाल्यामुळे हे नामस्मरण जास्त फलदायी ठरत असतं. तर मी सुद्धा चंद्रकांत महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे योगायोगे 2019 मी 108 श्रीराम जयराम जय जय राम या नामाचा जप सुरू केलेला आहे. तर 36 ओळी असतात रजिस्टरला, तर 36मध्ये मी काय करतो की 3 वेळा श्रीराम जयराम जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम, 36 त्रिक 108 होतात. अगदी असं दररोज एक पाणी 108 श्रीराम जयराम जय जयरामचं लिहितो. 2019 आता 2025 आहे. माझ्याकडे बरंचसं कपाट असं वयानं ते भरलेलं आहे. तर ते माझ्याकडनं यांनी राम राम महाराजांनी लिहून घेतलं. ते अजून विशेष आनंद मला वाटला की आजपर्यंत लिहिलेल्या नामाची फलद्रूपता महाराजांच्या निमित्ताने माझी फलद्रूप झाली. मला फार आनंद झाला. कुठेतरी माझं लिखाण परमेश्वराला आवडलं म्हणून चंद्रकांत महाराजांनी मला लिहायला लावलं. हेच आवडत आहे. आमचं भाग्य आहे की तुमचा हाताचा स्पर्श आमच्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव आणि चंद्रकांत महाराज भेटली गत वर्षी. यावर्षी आम्हाला तरडवाला भेट झाली नाही. माझं प्रवचन कीर्तन गेली 10 वर्षापासून ठेवतात. माझ्यावर खूप मोठं प्रेम करतात. अचानक आज आम्हाला या घरी दोघांची भेट झाल्यानंतर एवढा काही आनंद आणि गहिवर आला, प्रेम निर्माण झालं की अंतःकरणामध्ये खूप खूप मोठ्या प्रेमाच्या उर्मी तयार झाल्या. आणि असंच सतत मला महाराजांची भेट व्हावी आणि महाराजांची कृपादृष्टी माझ्यावर असावी अशी माझी पांडुरंगचरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण. एवढेचे 2 शब्द बोलवतो. धन्यवाद. धन्यवाद देतो. खूप धन्यवाद. चला, रामकृष्ण हरी.